तेव्हा मेकअप करायला गेलो तर मेकअप दादानी मला विचारलं काय कॅरेक्टर आहे तुमचं, तर म्हटलं चोर. तर तो म्हणाला करेक्ट. म्हणजे नाही तसं नाही, त्याने मला तेव्हा मेकअपही केला नाही. आज तो माणूस मला भेटतो तर नमस्कार करतो, पायाला हात लावतो. पण आपल्याकडे पालक प्रेशराईज करतात की ऍक्टर करायचा. अरे तसं नाही होत ऍक्टिंग. जर तसा त्याच्यात जर जम्स नसेल तसा तर तो नाही होणार. तुम्ही काही करा. राम 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 मंडळी. तर मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून गण झालेलं अरे तुमच्या माय चट्ट करून आणलं. तुमच्या आगरी भाषा म्हणजे बरेच माझे आगरी मित्र आहेत, तर ते सांगतात दादूस हिच्या हातल्या लागण्याला तू येऊच नको, हल्दीनी. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्याही भागामध्ये आपण शोध घेणार आहोत एका ब्रँडच्या यशाचा. पण हा ब्रँड आपल्याला अतिशय परिचित असणार आहे आणि हा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा ब्रँड आहे असं मी म्हणेन. या ब्रँडचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार अरुण कदम आज आपल्या बरोबर आहेत. अर्थातच हा एपिसोड आपल्याला खूप हसवणारा, धमाल, एंटरटेनिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर अरुण दादांच्या इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीचं यश कशात सामावलेलं आहे तेही सांगणार असणार आहे. भेटूया अरुण कदम यांना. अरुण दादा, आज या आमच्या प्लॅटफॉर्मचं भाग्य आहे की तुमच्याशी गप्पा मारतोय आणि पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मवरती एका कलाकाराशी गप्पा मारतोय. मी जसं आता म्हटलं की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष टिकून राहिलेला तुमचा एक विनोदाचा ब्रँड आहे. हो, तर याचं रहस्य काय हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल. खर तर माझा प्रवासच जो सुरू झालाय ना तो मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून. म्हणजे कुमार कला केंद्राच्या स्पर्धा असतात, तर 150 शाळेतून आमची तिसरी एकांकिका आली. आणि तिसरी एकांकिका आल्यानंतर ती पहिली, दुसरी, तिसरी असं दूरदर्शनवर दाखवायचा महानगरपालिकेचा बेत होता. आणि त्या निमित्ताने मला पहिल्या चेहऱ्याला मेकअप करायची वेळ 7वी ला असताना मला ती मिळाली. क्या बात. आणि आम्हाला एसटी चा प्रवास, म्हणजे तेव्हा घरी एसटी आली होती घेऊन जायला. हो. वा वा वा. आणि तेव्हा पिकनिक हा तुला माहिती आहे, म्हणजे पिवळ्या आपली बटाट्याची भाजी आणि ही पुरी. हा पुरी आली की पिकनिक झाली, असं ते सगळं खाऊन. आणि शिक्षक आमचे मॅडमनी आणि गुरुजीने सांगितलं की सगळ्यांनी लिंबू आणि ते काही काही घेऊन या व्यवस्थित, म्हणजे ज्याला प्रवास लागत असेल अशा लोकांनी. पण त्या काळात काही लक्षात येत नव्हतं, त्यामुळे बसल्या बसल्या सगळ्यांनी जे काही गोळ्या आणल्या होत्या त्याही खाल्ल्या, लिंबू खाल्ले सगळे. आणि अख्खी एसटी खराब केली होती या सगळ्यांनी वॉमिटिंग करून. आणि मग आम्हाला सोडून गाडी धुवायला गेली. आणि पहिला जो मेकअप केला मी त्यावेळी, तर तो मेकअप आम्ही घरी जाईपर्यंत 10 वाजता केला होता. आणि ती घरी रात्री 12-1 वाजता गेलो तरी सगळ्यांच्या चाळीत मी सगळ्यांच्या घरी जाऊन, तर किती वाजले तू काय करतो, मेकअप मेकअप मेकअप, असं तो पहिला आनंद त्या मेकअपचा त्या काळात. आणि मग तिथून 7वी झाल्यानंतर 8वी 9वी मी हायस्कूलला आलो. RVT टेक्निकल हायस्कूल, रतनबाला वलकर माध्यमिक तंत्रशाळा, आणि ती वेस्टला आहे, खारदांड्याजवळ. आता माझं स्वप्न होतं की ह्या एरियात येऊन कधी राहायचं. आता मी तिकडे राहतोय, म्हणजे कार्टर रोड आणि ज्याला आपण म्हणतो बँड्रा वेस्ट, खार वेस्टला. तर ती शाळा तिथे. आणि मग गॅदरिंग बिदरिंग असं सगळं. खर तर मला आठवत नाही मी एखादं शिबिर केले आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला. माझा प्रवास सुरू झाला आणि मग आमचे मराठा कॉलनीमध्ये आमचे विजय खानविलकर नावाचे ग्रस्त आहे, म्हणजे संजीवनी जाधव आणि त्यांचा काही संबंध नाही, ते वेगळे आणि हे वेगळे. तर तो मला म्हणे की अरुण, तुझा हे जे तुझ्या अंगात ज्या काही गोष्टी आहेत, कला आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुला शिबिर करणं फार गरजेचं आहे. मग त्या शिबिरात कोण ना कोणतरी असतात, म्हणजे डिरेक्टरची मुलं असतात, लेखकाची मुलं असतात, ऍक्टरची मुलं असतात. मग ते एकमेकांना भेटल्यानंतर पुढे काही घडलं तर तुझ्या नशिबात होईल. मग मी साधारण 10वी पूर्ण झाली आणि ITI सुरू होता माझा.
ITR सुरू असताना सुधा करमरकर, लिटिल थिएटरच्या ज्या सुधा हो. करमरकर, तर त्याचं ते शेड्यूल होतं आणि मला पोचलं तेव्हा आपल्याकडे पोर हा विषय नव्हता. मग पेपर्स तर तो आज आलेला तो माझ्यापर्यंत येईपर्यंत 3 दिवस आहे. तो बरं शेड्यूल सुरू असलं. बरं एक शिबिरात मी जॉईन झाल्यानंतर ते मी गेलो. मी 4थ्या दिवशी गेलो. बाई हा तर गेल्यानंतर तर ताई नाही आता नाही तर खूप दिवस म्हणजे अभ्यास करतो बस सगळ्या दूर आलाय. तेव्हा पुढच्या बॅचमध्ये तू ये तर म्हटलं मग नाही पुढच्या बॅचमध्ये येऊ शकत नाही. आता ITR सुरू जातात की मला वेळ मिळेल आता. तेव्हा मला आत्ताच करा अभ्यास करून तर मी बघतो कसं काय करायचं तो. आम्हाला काहीच शकत नाही कारण मग नंतर येतात पाट्याच्या आणि मग सांगतात आमच्या मुलाला काय शिकवणार आणि काय तो गोंधळ आहे ते मी करतो माझ्या परीने काय. मी जरा सांगतो ॲडमिशन त्यांनी दिलं केदार शिरवले आणि संतोष वाईकर तशी केला. म्हणजे शिबिर संपता संपता बाईंनी मला नक्की दिलं म्हणजे तेव्हा गुलाबाचं मी जे शिकवलं ते ह्याला उमगलं कळलं किंवा काय आहे ते असं. आणि मग केदार शिंदेने मला भारतातली लोक राहत ते मला ते वगैरे अरे किंवा तिथल्या डान्स मला ते टीचर आहे ते डान्स ते शिअर माहिती पोळत चलतं खरं थोडं जबरदस्ती करून केदार शिंदे मला कन्स्टी लोक राहतो मी. आणि मग तिथे बरंच जातो हे माझ्या आधी 5 वर्ष जे 85 पासून ते करत मी तेव्हा जॉईन. पण सगळ्या विरोधी विका माझ्याकडे म्हणजे तिथे जी खबर बाहेर जे जे विरोधी काही पण गन गवळणमध्ये बरंच जातो सवित्र श्लोक हे सगळी एक तरी मला समाधान होतं मला सगळं इथे अडकून राहायचं. मग आधी एकांकिका आणि एकांत असतो तेव्हा खोचला तुम्ही ॲडमिशन घेतली होती काय केलं ती सुरूच होती. मग ती ती चांगलीच होती त्यांना वेळ नव्हता म्हणजे त्याचं तेही बरोबर सुरू आहे. संध्याकाळी संपलं ती आम्हाला बरीच म्हणजे मग साधारण 90 साली ऐकाय मला सोन एवढं मी महानगरपालिकेत त्या काळात एकमेव मीच होतो. मग हे केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश, संतोष माझ्या ऑफिसला आम्ही येऊन संध्याकाळी रिहर्सल करायचो. माझ्या ऑफिसमध्ये सकाळी चहा नाश्ता सगळं आमचं कारण तेव्हा ते बिचारे कोणच कामाला नव्हते. मग मीच त्यांना सगळं जे काही शक्य होईल माझ्याकडनं. तेव्हाही फार बजेट नव्हता. 1365 बेसिक होता माझा 90 साली. ते काय मला जे त्यांना जमलं देता आलं त्या काळात. तर असा हा सगळा तो प्रवास आहे. आणि मग एकांकिका मग आम्ही सांगितली भरतला आणि म्हटलं अरे आपल्याला एकांकिकेत काम करूया तर आपण पुढे जाऊ. मग केदारला पण रिक्वेस्ट केली. मग केदार बापाचा बाप नावाचं जे आजोबांचं लोकनाट्य होतं मुक्त नाट्य ते आम्ही केलं. आणि मग केदारला ते कळलं की अरे आपण करू शकतो. मग आम्ही आणि मग आमची भांडणं कधी सुरू झाली का मग मी अनेक संस्थेत काम करायला लागलो. कारण मला माहिती मला पुढे जायचंय. मला नाटकात मला हे लोक बघतील ते लोक बघतील असं करत करत पुढे जायचं. मग आमची भांडणं व्हायची अरे आपली संस्था कशा दुसरी करते. मग मी बोलले सलागरेंच्या ह्याच्यात करायचो देवेंद्र त्यांच्या ह्याच्यात मला ती मागणी असायची की अरुण कदम तू आमच्याकडनं कर. आणि मलाही बरं वाटायचं की हे लोक मला बोलवतात. आणि मग एकदा पुबा भाव एकांकिका स्पर्धा होत्या. मदलासा नावाची ती एकांकिका होती. तर त्याच्यात मला बेस्ट ऍक्टर मिळालं. प्राथमिकला मंगेश कुलकर्णी आणि फायनलला दिलीप कुलकर्णी. ते मला बेस्ट ऍक्टर मिळालं. नटरंग चालू असतानाच मला दिलीप कुलटकर सरांनी लेकुरी उदंड झाली नावाचं नाटक दिलं. माझ्यामुळेच हे नाटक बंद पडलं नटरंग. त्याच्यामध्ये सयाजी शिंदे मी अनेक लोक काम करत होते. कारण लेकुरेच्या 60 दिवसाच्या म्हणजे 2 महिन्याच्या 60 तारखा दिल्या. बापरे. त्यामुळे आमचं हे नटरंग अगदीच नवीन नवीन प्रोड्युसर सगळं. त्यामुळे मला त्याचा खूप त्रास झाला. कारण म्हणजे त्यावेळेस नाट्यदर्पण अवॉर्ड साठी मला
फारच तिथे चान्सेस होता खूप की मला मिळेल, इतकं माझं काम चांगलं आहे. आणि मग आता काय प्रवास सुरू झाला तर बरोबर. लोक मग बोल सिनेमा म्हणजे सिरियल अगदी 100 पासून मी हो. काम केले आणि मग सगळा प्रवास सुरू झाला. या सगळं करत असताना स्ट्रगल कायम होतं. म्हणजे हा, मी आता तेच म्हणणार होते की संधी तुम्हाला तशी पहिली संधी ज्याची वाट बघत असतात लोक, हो, ती तशी बऱ्यापैकी बऱ्यापैकी सहजपणे मिळाली म्हणजे असं. शाहिरी साबळेंच्या माध्यमातून आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला, महाराष्ट्राची लोकधारा या हो. कार्यक्रमात. आणि इतकी सगळी मित्रमंडळी ही आज जे सगळीच जण तुम्ही या क्षेत्रातले दिग्गज म्हणून आता दिग्गज, वावरताय, हो. म्हणजे हे सगळं आठवत असताना एक प्रकारे इतिहासाची पण उजळणी होते आहे. हो ना, हो. तर पण यातला स्ट्रगल काय होता आणि इथे पूर्ण वेळ यायचं ठरवल्यानंतर काही विरोध झाला का? किंवा ज्याला आपण म्हणतो, कारण मी हा प्रश्न तरुणांच्या दृष्टीने विचारते आहे, हम्म. जेव्हा आम्ही म्हणतो की नट व्हायचंय तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जातं की आरसा बघितलायस का, हो, तुला हो. कोण उभं करणार Correct, आहे, correct. इथे काय होणार आहे. करेक्ट. तर असा काही अनुभव तुम्हाला याला? हा, म्हणजे 100 नावाची सिरियल करत होतो तेव्हा मला सांगितलं की सर आता एक तासाभराने आपला शॉट आहे तेव्हा मेकअप करून घ्या. तेव्हा मेकअप करायला गेलो तर मेकअप दादानी मला विचारलं काय कॅरेक्टर आहे तुमचं, तर म्हटलं चोर. तर तो म्हणाला करेक्ट. म्हणजे नाही तसं नाही, त्याने मला तेव्हा मेकअपही केला नाही. तो म्हणाल की करेक्ट आहे, म्हणजे तसेच दिसतंय तुम्ही. आज तो माणूस मला भेटतो तर नमस्कार करतो, पायाला हात लावतो. का तर त्याला लाज वाटते की त्या काळात मी अरुण कदमचा मेकअप नाही केला. मला तर असं सांगायचं की प्रत्येकाने आपापलं काम करा. तुला मेकअप साठी ठेवलाय तर तू मेकअप करा, मग तो कोणी असो, आलेल्या माणसाचं. मला वाईट वाटलं होतं की अरे असं का म्हणाला, असं का म्हणाला, किंवा मला ह्यानी का नाही मेकअप. मला म्हणाला रुमाला आणलायस, म्हणलं हो. मग त्यांनी स्प्रे मारला, पुसून घे, आणि म्हटलं काही नाही पावडर बिवडर नॅचरल राहू दे असं करून. तर त्याला आज वाईट वाटतं की अरुण कदमचा मी त्यावेळेस मेकअप नाही केला. तर तो आलेला मला कळत नाही हा का नमस्कार करतो. तर मग मला त्याने सांगितलं की असं असं सॉरी. तर या क्षेत्रात मुळात एकतर आमच्या घरातून विरोध होता कोणालाही, म्हणजे त्या काळामध्ये हे नाटक बिटक करणं चुकीचं आहे, तू बाबा शाळा शिक, नोकरी कर, हे कर ते कर असं कर. पण मी यांना हे करून मी रात्री म्हणजे कोणाची पूजा असू दे, कोणाचं लग्न असू दे, असं जाऊन तिकडे मिमिक्री म्हणा किंवा असं काम करायचो त्या काळामध्ये. आणि मला लोक बोलवायचे की सर असं, आणि तेव्हा काय जे जमेल ते द्यायचे पैसे, मला पैसे नकोच व्हायचे, मला परफॉर्मन्स करायचा आनंद त्या काळात होता. आणि म्हणजे स्लीपर आणि कलर कॉम्बिनेशन काहीच नव्हतं, म्हणजे मला कलरची आयडियाच नव्हती. कपड्यांचं काय असं कसे घालतात कपडे, कसे दिसायला पाहिजे, कॉस्ट्युम आणि सगळं इकडे. हा, म्हणजे आता बायको जी कपडे घालते ती घालतो, त्यामुळे तिला कळतं की मला काय सूट होईल. म्हणजे अगदी लग्नात सुद्धा कुठला सूट किंवा कसा पाहिजे, काय कलरचा, तीच ठरवते. आता तीच कपडे घेते. मी काही स्टायलिस्ट आहे. मी ती म्हणते की अरुण तू जरा परत दिस, असं तिचं म्हणणं. आणि खर तर मी असं म्हणेन की पहिली गोष्ट म्हणजे तुमचं एक सेफ साईड काहीतरी पाहिजे. नोकरी पाहिजे, काहीतरी बिझनेस पाहिजे, धंदा पाहिजे. कॉलेजमधले बरेच अनेक विद्यार्थी मला भेटतात किंवा कॉल करतात किंवा बोलतात, तर मी त्यांना सांगतो की सर शेती मी गहाण ठेवून येतो. म्हणजे तसं नका करू. आई वडिलांनी ती जमवली, तुझी शेती गहाण ठेव तू आणि ये. तू जेव्हा विकत घेशील ना शेती, ती गहाण ठेव आणि ये. का ती आई वडिलांची शेती आहे, ती तुला अधिकार नाही. तर ती न ठेवता, म्हणून मग मी या 5-6 वर्षात एक प्लॅन केलं होतं. ऍक्टर बँक मी ओपन करायचा प्रयत्न केला होता, सगळ्या जाऊन करायचं, की तुम्ही जिथे राहता तिथे काम करायचं, आणि तिथे जेव्हा शेड्यूल येतं कोल्हापुरात, सोलापुरात, साताऱ्यामध्ये, इकडे येईल. अलीकडे मालिकांची चित्रीकरण पण होतात बाहेर, तर तिथे ते ऍक्टर बँक तिकडे असेल तर तुम्हाला त्या ऍक्टर बँक मधून बोलवणं येईल, तेव्हा तुम्हाला करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईत जायची गरज. किती सुंदर कल्पना. हो, त्याच्यामध्ये तुला सांगतो मेकअप दादा असतील, त्याच्यामध्ये स्पॉट दादा असतील, त्याच्यामध्ये म्हणजे डायलॉग बोलणारे ABC ज्याला आपण म्हणतो,
कॅटेगरीतले आपल्याला सहाय्यक काही कलाकार लागत असतात. ते सगळे, परत त्यांना आर्ट डिपार्टमेंट आहे करायचं, अशी ती तयार करायला. पण फार काही लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. इव्हन आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेला बी कळलं होतं. पण आता गरज आहे ती, गरज आहे. म्हणजे तिथली लोक तिथेच राहून ते काम करू शकतात. खरं. खरं तर परिस्थिती असं आहे की इथल्या लोकांना काम मिळत नाही, तर तुम्ही बाहेर येऊन काय काम आहे, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि मुळात म्हणजे बऱ्याचदा आता मी तर 2-3 कॉलेजला मी लेक्चरर पण होतो, पुण्याच्या एका कॉलेजमध्ये होतो, मी शिकवायला होतो. तर त्यांनाही सांगायचो की तुमच्या ब्लड मध्ये तो जम्स पाहिजे. मी शिबिर एवढ्यासाठी केलं की मला लोकांपर्यंत पोचायचं होतं. पण काही लोक 70-80 हजार रुपये, 1.5 लाख 2 लाख रुपये देऊन शिबिर करतात. आई बाबा सांगतात की आमच्या मुलाला ऍक्टर करा. पण मी बरेच शिबिर घेतले, त्याच्यामध्ये मी काय करतो, सगळ्यांना बोलवतो, त्यांच्या पालकांना विचारतो ह्याला काय व्हायचंय, तर ते सांगतात ह्याला गायक व्हायचं. मग आमचा माणूस असतो पेटीवाला, त्याला सांगतो जरा सूर लागतो का बघ याचा, आणि जर लागला तर आम्ही त्याला सांगतो की ओके ह्याला आपण शिकू. नाही लागलं तर सांगतो घरी घेऊन जा, तुमचा वेळ फुकट नका आणि आमचाही घालू नका. हा नाही होणार, कारण सूरच नाही त्याच्याकडे. हा डान्स करतो का, तर आम्ही डान्सची त्याला स्टेप किंवा म्युझिक लावतो, नाचतो, करतो. तुझ्या लक्षात येत असेल बघ, बऱ्याचदा गणपतीची मिरवणूक चाललेली असते, कुठेतरी लग्नाची वरात चाललेली असते, एक 4-5 मुलं उभे असतात, लहान लहान मुलं किंवा आई वडील असतात आणि हे करतात. तर त्यातली लहान मुलं न सांगताच बा हळूच ती डान्स करतात वाजल्यावरती, आणि काही लोक ती मजा बघतात करतात. तर ह्या आई वडिलांनी त्याचा अभ्यास करायचा. हा डान्स करतोय म्हणजे ह्याला येतो, ह्याला डान्सची आवड. हा जो बघतोय ह्याला काही येत नाही, ह्याला दुसरं शिकवा. सुप्त काय आहे त्याच्यामध्ये. हा, पण आपल्याकडे पालक प्रेशराईज करतात की ऍक्टर करायचा. अरे तसं नाही होत ऍक्टिंग. जर त्याच्यात जर जम्स नसेल तसा, तर तो नाही होणार. तुम्ही काही करा. आम्ही सांगतो आमची थोडी रिॲक्शन लागणार आहे, त्याची लागणार आहे ना. आम्ही शिकू, पण तो नाही होणार तर काय करणार. पण अरुणदादा, असं प्रामाणिकपणे सांगणारे लोक किती आहेत. नाही ना, म्हणजे उलट कुणालाही पाठवा, आम्ही ऍक्टर करून दाखवतो, आम्ही स्टार बनवतो, असं म्हणणारी मंडळी खूप आहे. हे चुकीचं आहे माझं मत. म्हणजे जे लोक सांगतात ना आम्ही तुम्हाला, नाही. माझं म्हणणं की अभिनयाबरोबर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे काय, तर एखादा त्याच्यामधला मेकअप दादा होऊ शकतो, त्याला आवड असेल, म्हणजे ज्याला चित्र किंवा कलरचं कळतं, त्याला मेकअप शिकवा. तो त्याच्या एरियामध्ये लोकांना मेकअप करून, मग हळदी कुंकू असू दे, लग्न असू दे, करून त्याचा उदाहरण करू शकतो. दुसरा म्हणजे ज्याला सेट करता येईल, त्याला कळतं त्याचं डिझाईनचं, तर त्याला मग असे कॉस्ट्युम डिझायनर होऊ शकतात. तर अनेक ते शोधा, त्याला काय आवडतं. आणि याच्याविषयी लोकांना माहिती नसतं. माहित नसतं. लाईट्स आहे, म्हणजे म्युझिक आलं, त्याच्यात वाजवणं आलं, ढोलका. तुला माहितीये का, बघ, म्हणजे बऱ्याचदा असं रस्त्याने जाताना मी ऑब्झर्व, त्याचे कधी ते व्हिडिओ करतो, लहान लहान मुलं आहे ना, वाजायला लागलं किंवा हे करतात ना, त्यांचा ड्रम असतो चाळीपिळीमध्ये, तर काटे घेऊन वाजवतात. याचा अर्थ ह्याला आवड. काही लोकांना काटे दे नाही वाजवत, त्यांना नाही. असं ते तुम्ही शोधायला पाहिजे. ते आपण शोधत नाही आणि जबरदस्ती सांगतो नाही ना ऍक्टर कारण हा कसा ऍक्टर झाला, मग माझा पोरगा का नाही होणार. तर ती गोष्ट आपल्याला थांबवली पाहिजे, कळली पाहिजे. आणि नेमकं काय, म्हणजे आम्ही लोकांना सांगतो, म्हणजे विद्यार्थ्यांना, लोकांना किंवा पालकांना आम्ही सांगतो की एका मोठ्या हॉलमध्ये तुमच्या मुलाला सोडा आणि प्रत्येक टेबलवरती वस्तू ठेवा. एका टेबलावरती कलर ठेवा, एका टेबलावरती वाद्य ठेवा, एका टेबल पेटी ठेवा, एका टेबलला तानपुरा ठेवा, एका गिटार ठेवा. पहिल्या दिवशी सगळे लोक जातील तर सगळे बघतील, दुसऱ्या दिवशी जरा गंमत येईल, पण तिसऱ्या दिवशी त्याला जे आवडतं त्या टेबलवर जाईल तो धावत तिकडे, आणि तो ते घेईल किंवा वाजवेल. तो सांगायचं आता ह्याला हे शिकवा. खरंय. तर आपल्याकडे ते खरी ऍप्टिट्यूड टेस्ट. हा. आणि आता खऱ्या अर्थाने मी आता जे सुरू केले ते मार्शल आर्ट, की महिलांनी स्वतःचं रक्षण स्वतःच करायचं. दरवर्षी महिला गायब होतात, मुली गायब होतात. तर याच्यावरती फार विचार होत नाही. आता खरं तर GR आलेलंच आहे,
शाळेच्या माध्यमातून. तर मी कित्येक वर्ष, आज 5-6 वर्ष झाले मी कॉलेजमध्ये जाऊन, मी जेव्हा सेलिब्रिटी म्हणून जातो तर हा पहिला विषय येतो आणि मी त्यांना डेमो देतो की तुम्हाला महिलांना धरलं, म्हणजे महिलांना काय, पुरुषांना कोणी असं धरलं हात आणि त्याच्यातून तुम्हाला सुटता येत नसेल तर त्याच्यातून अगदी साधं सोपं मार्शल आर्टचे काही टेक्निक असे ते साधं सोपं तुम्ही मुवमेंट केली तर तुम्ही त्याच्यातून सुटू शकता. तर तो प्रवास सुरू झालाय शाळा कॉलेजमध्ये. ही तुमची बाजू कुणालाच माहिती कोणाला नसेल. माहित नाही खरं, ते अजून सुरू करायचं आहे. इवन माझ्याकडे शिकलेल्या लहान म्हणजे बालक, साधारण 7वी 8वीतली मुलं किडनॅपरला पकडतात, किडनॅपर त्यांना नाही पकडत. ती मुवमेंट आहे. त्याच्या पायाला, आणि एक पाय हे खालचा पाय त्याच्या दुसऱ्या पायाला पकडायचा आणि दुसरा हात वरचा त्याच्या ह्याला पकडायचा, त्याला चालता येत नाही. एक मुवमेंट केली तर तो अडकतो आणि त्याच्याकडे कमी वेळ असतो, कारण कमी वेळात त्याला घेऊन जायचं असतं, कोणी बघणार नाही म्हणून. तर ह्या मुवमेंट आम्ही आता शाळेत विद्यार्थ्यांना जाऊन शिकवतो. जी लहान मुलं पण खूप जात आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. ऍक्टिंग हा विषयच जरा वेगळा आहे. ते इनबिल्टच पाहिजे रे, ते असं शिकून नाही. किंवा माझी पण मुलगी, आता लोक मग माझी मुलगी दिसायला सुंदर आहे तिला, तर तिला मी डान्स शिकवला का, तर एक दिवशी मी आंघोळ करून आलो, बाहेरून आलो होतो आणि सिनेमा लागला होता आणि टीव्हीतलं गाणं बघून ती डान्स करत होती. तर माझं लक्ष गेलं. तर मी हिला म्हटलं, अरे वैशू डान्स करते, ते काय नेहमीच करते, ते काय वेगळं करते. म्हटलं नाही, तिला बघ जरा ऑब्झर्व कर. आतली जी हिरोईन आहे ना, तिला ती फॉलो नाही करत, हिचा एक वेगळा डान्स आहे. माझी मुलगी कुणाच्या मागे नाही नसणार, तर ती शिकवेल, ती कोरिओग्राफर होईल, तिच्यात ती कला आहे, कारण तिचं स्वतःच एक वेगळा डान्स आहे त्या गाणीवर. आणि मग मी भरतनाट्यम सुरू केलं. आता तिचे 5 म्हणजे भरतनाट्यमचे 5 वर्ष झालेत. 5 वर्ष मग एका कुठल्या तरी कार्यक्रमात, तमन्ना म्हणून इथे ठाण्यात आहे, तर तिच्या कार्यक्रमात गव्हर्नमेंटची लोक आली होती. तर तिला विचारलं, ही मुलगी कोण आहे? ती म्हणे अरुण कदमची मुलगी. तर तिला म्हणाले की पहिल्याही 2 एक्झाम माफ, तिसऱ्या एक्झामला बसवा. ती तिसरी एक्झाम बसली, पास झाली, अजून 2 एक्झाम म्हणजे ती प्रोफेसर होऊ शकते शाळेला, कॉलेज. तर हे पालक म्हणून तुम्ही दाखवलेली जागरूकता आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की मी तिला मग ऍक्टिंग बिटिंग सुद्धा मी तिला म्हणालो, पण तिच्यात मला ते कमी दिसतं. बरोबर, चुणूक ती फार कमी नाही दिसत, तिला मला सांगावं लागतं हे करायला. तर ती माझ्या गोष्टीत माहिती, म्हटलं हे करतो. वा. दादा, मला तुमच्या करिअर विषयी एक उत्सुकता आहे की तुम्ही जी भाषा पकडली, तर एक ऍक्टर म्हणून आपला युएसपी कसा ओळखता, म्हणजे तुम्ही कसा ओळखलात आणि त्यावर कसं वर्क केलं? खरं तर आपल्याकडे बरेच ऍक्टर म्हणजे मला आता नाव नाही घेत, तर बरेच वर्षानंतर कळतं की हे कंटाळतात त्यांना लोक, आणि मग दुसऱ्या नटांना ते हे करतात. त्याचं कारण हेच आहे, कारण तुम्ही एकाच पठडीत एकाच ह्याच्यात बोलत असता. माझं काय झालं की मी जिथे जिथे गेलो, महाराष्ट्राची लोकधारा करताना आम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मग कर्नाटक मध्ये गेल्यानंतर माझं कसं व्हायचं की तिथल्या लोकांना ती गंमत आली पाहिजे. मग मी सकाळपासून तिथल्या लोकांना भेटायचो, त्यांच्याबरोबर बसायचो, त्यांच्यावर गप्पा मारायचो, हे करायचो, आणि याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. तर तिथे भटजीचं कॅरेक्टर माझं होतं. लग्न झाल्यानंतर होल्ड केला आणि मी सांगितलं, तावेलूरू मद्दू मक्कुळूनु चप्पाळे तट्टी स्वागतश्री. सगळे कर्नाटकचे लोक टाळ वाजत होते. वन्स मोर तावेलूरू मद्दू मक्कुळूनु चप्पाळे तट्टे स्वागतश्री असं म्हटल्यानंतर सगळे टाळ्या वाजवायला लागले. आणि आमचे बाबा शाहीर म्हणे, ए बाळकाव, काय रे, काय बोलला, काय बोलला? म्हटलं काही नाही बोललो. ती तावेलूरू म्हणजे आप सब लोक, मद्दू मक्कुळून म्हणजे वधू वरास, चप्पाळे तट्टी म्हणजे टाळ्या वाजून त्यांचं स्वागत. खरं लग्न झालेलं आहे. तर मला ते जास्त होतं की ज्या ज्या एरियात मी जाईन तर त्या एरियातली भाषा लोक बोलून त्यांना खुश करायचं. तो माझं ऑब्झर्वेशन. आणि नटांनी हे ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे. नट ज्याला इंडस्ट्रीत टिकायचंय, त्याचं कारण असं आहे की मी कोकणातला आहे. मी शायरांकडे गेल्यामुळे तिकडे मला घाटी भाषा, पश्चिम महाराष्ट्र,
तो जो लहेजा होता तो मला तिथे करता आला. राम 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 मंडळी. तर मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून गण झालेला अरे तुमच्या मायचं टकरून आणलं तुमच्या, ही भाषा मला तिथे त्या गण गवळण पतवणीच्या माध्यमातून करत आली. तर ते हे जे आहे तर प्रत्येक गावात मी जसं जसं जाईन तर ती तिथे आगरी सुद्धा भाषा मी माझ्या मित्रांच्या हळदीत तेच जाऊन विचारणार होते की कारण तुम्ही म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा जी आठवण ठळकपणे आहे ती आगरी भाषा म्हणजे बरेच माझे आगरी मित्र आहेत. तर ते सांगतात दादूस हिच्या हातल्या लागण्याला तू येऊच नको, हळदीनी ये. तर त्यांचं म्हणणं असतं तू लग्नात येऊ नको, हळदीत ये. तर हळदीत जी धमाल असते आणि हळदीतली ती गंमत आणि सतत ते बोलणारे वेगवेगळे लोक ते ऐकून ऐकून मग मी आमच्या टीम मध्ये आम्ही मस्ती करायला लागलो, ती भाषा मी बोलायला लागलो. असं करता करता आम्ही श्रीनगरला म्हणजे तटकरे साहेबांच्या समुद्रकिनारी त्यांचा एक मोठा कार्यक्रम असतो दरवर्षीचा. आणि कॉमेडी एक्सप्रेस बंडू आणि हे गुरुजी हे दोन विद्यार्थी आणि गुरुजी ते खूप फेमस होतं. आणि तिकडे कंपल्सरी बंडू मास्तर कंपल्सरी पाहिजे होता. आणि नेमकं दोघंही त्या दिवशी हजर नव्हते, तिकडे काही ते शूटिंग बिटिंग मध्ये कुठे होते. आणि मग अडचण आली. तर मग मी म्हटलं मी करू शकतो, पण मी तोच विषय बंडू आणि ह्याचं ते मी आगरी करणार. आणि मग मी ते आगरी केलं आणि तिथे जन्म झाला त्या आगरी कॅरेक्टरचा. आणि मग लोक म्हणत की ही धमाल आहे, मस्त आहे, म्हणजे कविता म्हणजे खायला जाम भारी आवडतं मला. तर ती भाषा तिथली लोकांनी एन्जॉय केली, आमच्या लोकांनी एन्जॉय केली. म्हणजे आम्ही स्टेजवर फुटत होतो सगळी लोक काय काय करायचे. तर असा तर ती भाषा मला माहित असल्यामुळे, ती गोष्ट मला माहित असल्यामुळे, ती भाषा मी ऐकल्यामुळे नटाने ऑब्झर्वेशन फार कर. म्हणजे मी प्रत्येकाला जेव्हा शिबिरात शिकवतो किंवा कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्यांना सांगतो मी की तुम्ही घरातून बाहेर पडल्यापासून हे सगळं ऑब्झर्व करायचं. आपल्या घराच्या बाहेर सायकलवाला तो रिपेअर कसं करतो, तो सायकल हे कसं करतो, भिकारी असेल तर तो भीक कसा मागतो, त्याचा चेहरा कसा होतो, तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे, ते ऑब्झर्व करा. मग भविष्यात तुम्हाला हे कॅरेक्टर आलं की करता येईल. नाही तर बरेच लोक हल्ली नाही का स्क्रिप्ट मागवतात आणि स्क्रिप्ट आल्यानंतर सॉरी मला थोडस याच्यात चेंज करावं असं वाटतं, कारण काही ठिकाणी जे आहे ते येत नाही, त्याला तू सांगायचं असतं, त्याला ते जमत नसतं, म्हणून तू सांगतो की जरा चेंज करूया. बरोबर. पण आपलं काम आहे, पैसे घेतो, वेळ देतो. डिरेक्टरनी लेखकाने इतके दिवस त्याच्यावर कष्ट केलेले, रात्रंदिवस तो काम करतो, त्याच्या विनीच ते सगळं ठरलेलं असतं. तुम्ही येऊन चेंज करणं म्हणजे त्या सिनेमाची लागणार नाही का? तर तुम्हाला येत नाही, जमत नाही. आम्हाला सांग, मी खरं सांगतो, मी आता जवळजवळ 51 सिनेमे केले, आजपर्यंत मी स्क्रिप्ट वाचले नाही. मला म्हणतात सर देव, म्हटलं नाही, तिथे पैसे किती देणार आणि तारीख आहे का कन्फर्म कर, येतो, माझा विश्वास आहे. हा म्हणजे तुम्ही सांगायचं. रिहर्सल झाल्यानंतर सर काय वाटतं मला, फक्त मागचं काय झालं ते सांगा आणि पुढे आता काय होणार आहे तेवढं सांगा. क्या बात. मग ते कॅरेक्टर पकडून आपण काम करू. सध्या सोशल मीडियावरती आम्ही तुम्ही आजोबा झाल्याची बातमी खूप वाचतो आहोत आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन. मला यावरून हे विचारायचं की ही बातमी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली. अलीकडे असं होतं की सेलिब्रिटी म्हटल्यावरती ट्रोलिंगचंही प्रमाण तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे अनेकदा कलाकारांबद्दलची असूया ही कमेंट्स मधून खूप व्यक्त होत असते. तुमच्या बाबतीत तसं कधीच झालेलं मी आज सगळ्यात पाहिलेलं नाहीये आणि याही पुढे हे चित्र असंच राहू. पण मला या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो तो यासाठी की एक कलाकार माणूस म्हणून चांगला असणं किंवा माणूस म्हणून त्याचं जे काही असणं आहे त्याचा किती फरक पडतो या तुमच्या एकंदर करिअरवर? खरं तर मला असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीत अनेक प्रकारची लोक आहेत. काही लोक तुम्हाला फार जवळून आवडतात, काही लोक तुम्हाला सांगतात मागून खूप बोलणारे आहेत, असं तसं. तुम्ही तुमचं काम करायचं. मला नाही आठवत मी ज्या प्रोडक्शन मध्ये काम केले, मी पर्सनली कोणाला त्रास देत नाही किंवा
मला म्हणजे स्टँड काय त्याला म्हणतो Tantrums. stardom. हा प्रकार आपल्याकडे नाही. किंवा हल्ली आता मला ते विचारतात मेकअप दादा आणि स्पॉट दादा येणार आहे का, नाही तर पूर्वी कसं आम्हीच जायचो, तुम्ही काय कराल तो मेकअप. तर ती गोष्ट लक्षात ठेवून करायचं, कारण त्यांचं बजेट, सगळ्या गोष्टी त्यांनाही आवडलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. आणि येऊन तुम्ही तुमचं काम करा. ती वेळ तुम्हाला जी दिलेली आहे त्या वेळेत तुमचं काम झालं पाहिजे, नाहीतर तुम्ही काही कारणानुसार येत नाही, मग तो सिनेमा लटकतो. इव्हन डबिंगला सुद्धा कोणी जात नाही, काय नाही. आपली जबाबदारी आहे ती. मला असं वाटतं तो प्रत्येकाचा विषय कितपत पाळायचा नाही पाळायचा. म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा एखाद्या माणसाने पैसे लावलेले असतो, सिनेमा एकदा तो पार पडला पाहिजे. डबिंग बिबिंग म्हणून आपण आपलं काम करायचं. बरेचदा असे जवळजवळ 5-6 लाख रुपये मला अजून येणं आहे. काही लोकांनी बुडवलेत, काही लोकांनी चेक दिलेले, काही लोकांचे पैसे, आणि नाव चांगली लोक सुद्धा आहेत, सिरियलवाली पण आहेत ज्यांचं नाव चांगले आहे, अशा लोकांनी माझे पैसे बुडवलेत. पण जाऊ दे, मरो, त्यांचं नशीब ते आपल्याला मिळालं. आता फक्त मी एवढंच करतो, ऍडव्हान्स आल्याशिवाय हालत नाही. फार सोपं झालं ते. म्हणजे पूर्वी तिथे गेल्यावरती आपलं काम शिस्तीत आणि प्रामाणिकपणे करणं हा माणूस म्हणून चांगला मदत प्रत्येक. आता आमच्याकडे तर सगळ्यांना माहिती आहे की अरुण असेल तर आज कुठली अडचण असेल तर मला कोणी फोन केला तर आजही मी त्याच्यातून लोकांना सोडवतो. वा. एक कलाकार म्हणून दादा माणूस, आपल्या सगळ्यांचा लाडका दादूस आणि तितकाच सच्चा माणूस, अशी मुलाखतीतून त्यांची झालेली ओळख मला वाटतं आपल्या सगळ्यांना पटली असेल. आणि अशाच यशस्वी माणसाच्या कथा ज्या असतात त्या तितक्या हसवणाऱ्या नसतात खरं तर. पण आज अरुणदादांना भेटल्यानंतर मात्र आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य, आणि ते असंच राहावं. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात खूप खूप यश मिळावं या प्रार्थनेसह आज इथेच थांबूया.